अंजलीच्या बाळाची तब्येत खराब झाली होती म्हणून अंजली धास्तावली होती. अंजलीची अवस्था बघून आई अंजलीला म्हणाली, "अंजली, अगं थांब. दीपालीला असं काही झालं नाही ग. पण हा जर रात्री परत त्रास झाला तर हॉस्पिटलला जावं लागेल." तासभराच्या कष्टानंतर बाळ शांत झालं. आईने झोपून टाकलं. अंजली बसूनच होती. डोळे मिटले होते, पण मन उघडं होतं. आई होणं म्हणजे झोपणं लागणं नव्हे, झोपेतही जागं राहणं असतं, असा विचार तिच्या मनात आला. त्या रात्री अंजलीने स्वतःलाच नव्याने ओळखलं. आई होणं म्हणजे फक्त बाळाला हसवणं नाही, त्याच्या प्रत्येक श्वासासाठी स्वतःच्या श्वासांवर बंदी घालणं देखील आहे. तिच्या डोळ्यांतून पाणी वाहत राहिलं, पण ते अश्रू दुःखाचे नव्हते. ते होते जबाबदारीचे आणि एक नव्या आईच्या नकळत घेतलेल्या शपथेचे. सकाळी सूर्य उगवला तसं अंजली थोडीशी अंगात आली. रात्रभर डोळा लागला नव्हता, पण बाळ मात्र शांत झोपलं होतं. आईने चहाचा कप तिच्या समोर ठेवला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, "थकलीस ना ग?" अंजली काही बोलली नाही, फक्त हलकंसं हसली. ते हसणं केविलवाणी होतं, थोडं थकलेलं आणि खूपच भावनांनी भरलेलं. आई तिच्या शेजारी बसली. दोघी शांत होत्या. बाहेर चिमण्यांचा आवाज होता. घरात सनई न वाजता एका आईचं मन वेगळ्या सुरात बोलू लागलं होतं. आई अंजलीने थोड्या वेळाने हळू आवाजात सुरुवात केली, "हां, तू पण अशीच रात्री रात्री जागून मला झोपवायचीस का ग?" आईने एकदम तिचा हात घट्ट पकडला. डोळ्यातून ओलसरपणा चमकला. "तुला काय वाटतं? आई होणं म्हणजे काय फक्त पोटात वाढवणं असतं? खरं आईपण तर जन्मानंतर सुरू होतं." एक एक रात्र जागरण, तापाने फणफणलेलं बाळ, दूध न पिणं, रात्रीचा दचका, लहानशी खोकली, प्रत्येक क्षणाने काळजात भीती घेऊन यायची. अंजली तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागली. "आई, माझ्या बाळाला काही झालं तर मी तुटून जाईल ग. अगं वेडे बाळ, काही झालं तर आई आधी तुटते, पण तुटलेली सुद्धा आईच हसून बाळाला आधार देते. हेच तर आईपण आहे." दोघींच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू त्यांच्या नात्याला नव्याने जोडत होते. आई होणं म्हणजे एक जन्म देणं नाही, तर एक संपूर्ण आयुष्याला स्वतःसारखं घडवणं असतं. त्या दिवशी अंजलीला कळलं, आई म्हणजे देवाचं एक हळवं रूप असतं आणि ती आता स्वतःच त्या रूपाच्या वाटेवर होती. दुपारची वेळ होती. बाळ नुकतंच झोपलं होतं. अंजली सुद्धा थोडं डोळा लावू म्हणत होती. तेवढ्यात दारावर हलकं टकटक झालं. आई बाहेर अंगणात भांडी घासत होती. तिने दार उघडलं आणि एक क्षण स्तब्ध झाली. दारात उभा होता संदीप, अंजलीचा नवरा. "अरे बाबा, संदीप, तुला तर पुढच्या आठवड्यात यायचं होतं ना?" "आई, काम लवकर संपलं म्हटलं अंजली आणि बाळाला सरप्राईज द्यावं." आईने आनंदाने त्याला ओढून घरात घेतलं. "अंजली, बघ कोण आलंय." अंजली हबकल्यागत उठली, केस विस्कटलेले, डोळे थोडे सुजलेले. तिला विश्वासच बसला नाही. "संदीप, हो ग, आलो तुझ्यासाठी आणि आमच्या राजकुमारीसाठी." तो तिच्यापाशी येऊन बसला आणि अंजलीच्या मांडीवर झोपलेल्या दीपालीकडे प्रेमाने बघू लागला. "ही किती गोड आहे ग, अगदी तुझ्यावर गेली." अंजली गोंधळून गेली होती. डोळ्यांतून आनंद आणि थकवा दोन्ही एकत्र वाहत होते. "तू अचानक कसा काय?" संदीप काही क्षण गप्प राहिला. "खरं सांगू, मला बरं वाटत नव्हतं. मन अस्वस्थ होतं. तू इतक्या लांब या गावात बाळाची काळजी घेत होतीस आणि मी काय तिकडे शहरात कामात गळून बसलो होतो. तुला एकटं सोडणं चूक होत होती माझी." अंजली काही बोलू शकली नाही. ती फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. "आता 2 महिने कुठेही जात नाही. बाळाच्या जन्मासाठी तुझ्यासाठी मी इथेच आहे." आईने त्यांच्या दोघांसाठी चहा आणला. वातावरण जणू निवळलं होतं. अंजलीच्या मनात एक हलकीशी शांतता उतरू लागली. किती दिवसांनी तिला असं वाटलं, कोणी तिच्या पाठीशी उभं आहे खंबीरपणे. आई होणं जरी एकटं वाटत असलं, तरी जोडीदाराचा साथ देणं त्या प्रवासाला
अधिक सशक्त करतं. ती रात्र दीपालीला अंगावर झोपून शांतपणे झोपली. कित्येक दिवसांनी सकाळच्या कोवळ्या उन्हात अंजली आंघोळ करून बाहेर अंगणात बसली होती. संदीपने दीपालीला कुशीत घेतलं होतं आणि तिला एकटक निहाळत होता. किती गोड झोपली ग ही, अगदी देवदूत वाटते, तो म्हणाला. अंजली हसली, पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही थोडीशी चिंता होती. संदीप, काल रात्री ही फार रडली. छातीत दूध भरलेलं असूनही पिऊ नये इतकी चिडली होती. अंगही गरम वाटत होतं. संदीपचं भुवई उंचावली आणि त्याने पटकन दीपालीचं कपाळ हाताने साचपलं. खरंच थोडीशी उष्णता जाणवत होती. आपण डॉक्टरांकडे जाऊया का? पण डॉक्टर इकडे नाहीत, तालुक्याला जावं लागेल. नदी पार करावी लागेल. अंजलीचा आवाज थरथरत होता. आई आतून बोलली. मी गवंडी तात्यांना बोलावते. गावातल्या बाळांची नसा तेच पाहतात. संदीप थोडा गोंधळला, पण त्याने शांतपणे मान डोलावली. गवंडी तात्यांनी दीपालीला बघितलं. त्यांचा चेहरा काहीसा गंभीर झाला. उष्णता आहे आणि थोडा खोकला सुरू होतोय. बाळाचं वय कमी आहे, अजून आठवडाभराचंही नाही. शक्य झालं तर तालुक्याला घेऊन जा लगेच. अंजलीचा श्वास अडकला. पण नदी आज सकाळपासून पावसाचा जोर वाढलाय. पाणी वाढलं असेल. संदीपला काहीही वाटेनासं झालं. त्याने ती बॅग उचलली आणि ठाम स्वरात बोलला, आपलं बाळ आधी, बाकी काही नंतर. अंजलीनं बाळाला काळजीपूर्वक घेऊन ओढणीने गुंडाळलं. आईने एक छोटासा पुडा त्याच्या हाती दिला. हा हळदीचा कापूस ठेव, उष्णता कमी होते म्हणतात. संदीपने अंजलीच्या डोळ्यात पाहिलं. मी आहे ना, घाबरू नकोस. पावसाच्या सरीमध्ये तिघांचं छोटंसं जग आता नदीच्या दिशेने निघालं होतं. आई पण म्हणजे केवळ प्रेम नाही, तर संकटाशी झुंजतानाही प्रेमाने उभं राहणं असतं. पावसाचा जोर वाढत चालला होता. आभाळ दाटून आलं होतं. अंजलीच्या डोळ्यात धास्ती होती, तर संदीपच्या चेहऱ्यावर निर्धार. ते नदीकाठावर पोहोचले. दूरवरून पाहिलं तर पाण्याची पातळी खूपच वाढलेली होती. झाडाच्या फांद्या आधीच भिजून झुकल्या होत्या. नदीचा प्रवाह भयावह होता. आवाज घोंगावत होता. छोट्याशा बोटीवाला बबनदादा किनाऱ्यावर उभा होता. संदीपने त्याला हाक दिली. दादा, बघता का? लहान बाळ आजारी आहे. तिकडे हॉस्पिटलला न्यायचं. पाणी किती वाढलंय, पण जायलाच हवं. बबनदादा एकटक बाळाकडे पाहू लागला. अंजलीने बाळाला अजून घट्ट कवटाळलं. बोट घेऊन, बबन म्हणाला, पण थोडं धैर्य लागतंय. अंगात दम पाहिजे. संदीपने मान हलवली. दम नाही, पण गरज आहे. मी बसतो तुमच्याबरोबर. अंजली बोटीत चढताना थोडीशी थरथरली. बाळाची ऊब सांभाळत तिनं स्वतःला स्थिर केलं. पाण्याचा आवाज आता कानात घुमायला लागला होता. लाटांची जुळबुळ, थोडा धक्का, थोडी डगमग. पण संदीपने तिचा हात घट्ट धरून ठेवला. बोट निघाली. पाण्याच्या लाटा अधेमध्ये जोरात बोटीला ढकलत होत्या. पलीकडचा किनारा धुसर वाटत होता. अंजली बाळाच्या कपाळावर हात फिरवत होती. बाळ हलकासा करवाजत होता. तिच्या मनात एकच प्रार्थना होती, फक्त एकदा पार व्हावं, माझं बाळ सुखरूप राहावं. अचानक एक मोठा ओहोट बोटीखाली येऊन गेला. क्षणभर बोट वाकडी झाली. अंजलीच्या तोंडून किंकाळी निघाली. संदीप ही ओरडली, पण संदीपने तिला सावरलं. डरू नकोस अंजली, आपल्याला काही होणार नाही. बघ ना, आपण जवळ आलोय. थोड्याच वेळात बोट सुरक्षितपणे दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचली. अंजलीने खोल श्वास घेतला. डोळ्यात पाणी जमा झालं. देवा, तुझं आभार मानते, आम्ही पोहोचलो. संदीपने तिच्या पाठीवर हात ठेवला. आता उरली आहे फक्त एक गोष्ट. दीपालीला बघायला लागणारी डॉक्टर ते तालुक्याच्या दिशेने निघाले. त्यांच्या पावलांत भिजलेली माती, पण मनात फक्त एक विश्वास. आई बाप काहीही सहन करतात बाळासाठी. पावसाळी वाटेवरून चालत चालत शेवटी अंजली, संदीप आणि त्यांचं बाळ तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले. अंग ओलं, थकवा चेहऱ्यावर स्पष्ट, पण दोघांच्याही डोळ्यात आशा होती.
डॉक्टर, बघा ना बाळाला. अंजली हळू आवाजात म्हणाली. बाळ अजूनही शांत नव्हतं. डोळे मिटलेले आणि श्वास थोडा जोरात. डॉक्टर ज्योती मॅडम, मध्यम वयाच्या, अनुभवी आणि ममत्वाने भरलेल्या डोळ्यांची, त्यांनी बाळाला अलगद उचललं. तपासायला सुरुवात केली. स्टेथोस्कोप कानाला लावून त्यांनी शांतपणे बाळाच्या छातीकडे कान दिला. थोडं पोट साचपलं आणि मग अंजलीकडे बघितलं. किती दिवसाचं आहे बाळ? डॉक्टरांनी विचारलं. 5 दिवसाचं. पण जन्म झाल्यापासून फारसं दूध प्यायचं नाही. अंगही गरम वाटतंय, अंजली म्हणाली. डॉक्टर थोड्या गंभीर झाल्या. थोडी इन्फेक्शनची शक्यता आहे. ताप आणि थोडं डिहायड्रेशननी ॲडमिट करतो. 2 दिवस निरीक्षणात ठेवूया. योग्य औषध आणि सलाईन लावू. अंजलीचा काळजात धस्स झाला. तिला वाटलं, आपण उशीर तर केला नाही ना. संदीप तिच्या खांद्याला हलका स्पर्श करून म्हणाला. अजून काही झालेलं नाही बघ. आता डॉक्टर्स आहेत, औषध आहेत, देव पण आपल्याबरोबर आहे. डॉक्टर ज्योती म्हणाल्या. आई, काळजी नको करूस. तुझं बाळ थोडं अशक्त आहे, पण यातून बाहेर येईल. पण तू स्वतःही थकलेली दिसतेस. तो खाल्लं प्यायलं का? अंजली डोळे खाली घालून शांत राहिली. ती भुकेली होती. ओलडोंगर कपडे, डोळ्यात घाम आणि पाणी. संदीपने हातातलं तुटलेलं पिशवीतून एक छोटं पुडं काढलं. 2 चपात्या आणि सुकलं भाजी. डॉक्टरांनी हळूच अंजलीच्या हातात दिलं आणि म्हणाल्या. आई, तुझं आरोग्य म्हणजे बाळाचं बळ. तू खा, मग आपण पुढचं बघू. अंजलीच्या डोळ्यांतून पाणी आलं. ती काहीही बोलली नाही. फक्त पोटात कळवळत असलेलं पोट आणि मन एकाच वेळी भरून आलं. बाळ सलाईनवर होतं. डॉक्टर आणि नर्स बाळाच्या देखरेखीला लागल्या. संदीप आणि अंजली तिथेच बाकावर बसले, मूकपणे एकमेकांचा हात धरून. तेव्हा एका क्षणात अंजलीला जाणवलं, आई होणं म्हणजे फक्त बाळ जन्माला घालणं नव्हे, तर प्रत्येक क्षणी त्यासाठी स्वतःला विसरणं असतं. हॉस्पिटलमध्ये दुसरा दिवस उजाडला. दीपाली अजूनही सलाईनला जोडलेली होती. डोळे मिटलेले, शरीर अगदी छोटंसं आणि नाजूक. अंजली तिच्या शेजारी बसून तिचा हात धरून होती. प्रत्येक क्षणात, प्रत्येक श्वासात एकच प्रार्थना करत होती. फक्त दीपाली बरी होणार. बाकी काही नको. सकाळी डॉक्टर ज्योती राऊंडवर आल्या. त्यांनी दीपालीकडे पाहिलं, तपासणी केली आणि मग एक हलकं हसू त्यांच्या चेहऱ्यावर उमटलं. शुभ बातमी आहे. ताप उतरतोय. बाळ श्वासनही सुधारतंय. सलाईन अजून काही तास ठेवू, पण धोका टळलाय. अंजलीच्या डोळ्यात पाणी झालं. तिने बाळाच्या कपाळावर हळू थरथरत्या ओठांनी एक पापी घेतली. संदीप एकदम उठून उभा राहिला. त्याने दोन्ही हात डोक्यावर ठेवले आणि थोड्या वेळाने अंजलीच्या पाठीवर हात ठेवून बोलला. काय झालं असतं ना, जर वेळेवर आलं नसतं तर? पण आलो ना. तू आलास आणि आपण तिला वाचवलं. अंजलीचं स्वर थरथरत होतं, पण आता त्यात आशेचा सूर होता. त्या दिवशी दुपारी आईने गावाहून अन्नपोटी पाठवली. गरम भात, तुपातले वरण आणि भाकऱ्या. अंजली पहिल्यांदाच निवांत बसून खाणार होती. बाळ श्वास घेत होतं आणि आई शांतपणे श्वास सोडू शकत होती. दुपारी दीपालीने डोळे उघडले. छोट्या नजरेनं अंजलीकडे पाहिलं. त्या डोळ्यात ओळख नव्हती, पण एक बंध होता. जणू ती म्हणत होती, आई, मी लढले. अंजलीने तिला उचलून घेतलं, हळूवार कुशीत घेतलं आणि हलक्याशा डुलकीत दीपाली शांत झोपली. अंजलीचं मन मात्र आता एका नव्या विश्रांतीकडे वाटचाल करत होतं. आई होणं म्हणजे संकटांपासून घाबरणं नाही, तर संकटांमधून विश्वासाने चालत राहणं. 4 दिवसांच्या रात्रंदिवस जागरणानंतर शेवटी तो क्षण आला. डॉक्टरांनी सुट्टी दिली. दीपाली पूर्णपणे बरी नव्हती, पण धोक्याच्या बाहेर होती. आईच्या कुशीत शांत झोपलेली अंजलीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. दमलेली होती, पण समाधानानं भरलेली. संध्याकाळी संदीपनं गावाकडे जाणारी गाडी मागवली. रिक्षा आली तेव्हा अंजलीनं उंबऱ्यावरून मागे वळून एकदा हॉस्पिटलकडे पाहिलं. काय दिलं या ठिकाणानं, ती मनातच म्हणाली. घाबरणं
रडणं, आशा आणि पुन्हा नव्याने सुरुवात. रात्र पडली होती. गाव जवळ येत होतं. शेतामधून वाऱ्याची झुळूक गाडीत शिरली होती. अंजली दीपालीला कुशीत घेऊन बसली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूने काळोख पसरलेला, पण अंजलीच्या मनात प्रकाश होता. एक असा प्रकाश जो फक्त आई झाल्यावरच उमगतो. घराच्या दाराशी पोहोचल्यावर आई उभ्या होत्या. पदराचा कोपरा डोळ्याशी लावलेला. त्यांनी अंजलीकडून बाळ घेतलं. कुशीत घेतल्यावर दीपाली गालातच हसली. अगं हसली ग बघ माझ्या कुशीत. आजी म्हणाली. हो, हसली आणि हे हसू म्हणजे माझं जग आहे. अंजली शांतपणे बोलली. त्या रात्री पहिल्यांदा अंजली शांत झोपली. दीपाली तिच्या शेजारी हळूच श्वास घेत होती. अंजलीच्या मनात फक्त एकच विचार होता. आई होणं म्हणजे केवळ बाळाला जन्म देणं नव्हे, तर स्वतःच नव्याने जन्म घेणं देखील असतं. पुन्हा गावात आल्यावर अंजलीसाठी सगळं तसंच होतं, पण तिचं दृष्टिकोन पूर्ण बदललं होतं. घरातलं आंघोळ घालणं, अंगावर उठणं, चोळणं, बाळाचं दूध गरम करणं हे सगळं अंजली आधी करायचीच. पण आता प्रत्येक गोष्टीला आईपणाची गंध लागलेली होती. आई म्हणायच्या, "बाळ झोपला की तू ही डोळा लाव बरं का, नाही तर रात्रभर थकून पडशील." पण अंजलीला झोप यायचीच नाही. ती बाळाच्या चेहऱ्याकडे बघत बसायची. त्या गालावरल्या हलक्या हसण्यानी, त्याच्या नकळत हात हलवण्याने तिला वाटायचं, मी जिवंत आहे आणि खूप सुंदर आहे हे जीवन. एक सकाळ अंजलीने पहिल्यांदा स्वतःसाठी केस विंचरले. अंगावर नवीनच गुलाबी साडी नेसली आणि पायात थोडासा गजरा घातला. समोर आईनेच्या समोर उभी राहिली आणि स्वतःला बघत विचारलं, ही मीच का की नवीन अंजली? आईने पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. बरं झालं, आता स्वतःकडेही लक्ष दे. अंजली हसली. आई, मी विसरले होते की मी फक्त आई नाही, मी अजूनही मी आहे. दीपाली आता हळूहळू मोठी होत होती. तिच्या आवाजातली खुसखुशीत किलबिल, तिचं हसणं, सासं पडत, हात हलवणं. अंजली दररोज नव्या नजरेने पाहत होती. ती आता आई होण्याचा अनुभव जगत होती. डिलिव्हरीनंतरचा सगळा प्रवास जीवनात मूक पण खोल बदल घडवणारा. त्या रात्री तिने डायरी उघडली. पहिल्यांदा काही शब्द लिहिले. आई होणं म्हणजे जगणं, नव्याने शिकणं, बाळाच्या प्रत्येक हावभावात स्वतःला विसरूनही स्वतःला पुन्हा सापडणं. रात्रीचे 2 वाजले होते. सगळं गाव शांत झोपलेलं, पण अंजलीच्या घरात मात्र निशब्द बेचैनी पसरलेली होती. दीपालीच्या श्वासाचा लय बदललेला. ती चुळबुळ करत होती, कधी किरकिर करत होती. अंजलीला काहीतरी वेगळं जाणवत होतं. आई, आई उठ, दीपालीची तब्येत बरी नाही वाटतं. अंजली भीतीने कुजबुजली. आईने पण हात लावून पाहिलं. अगं, अंग तापलेलं यायचं. क्षणात घरात खळबळ उडाली. आई गरम पाण्याचा गोळा करायला गेली. अंजलीने दीपालीला पातळ कपड्यांमध्ये घेतलं. ती थोडीशी थरथरत होती आणि अंजलीचा हात गारगच्च झाला. हे काय होते बाळा तुला? काय चुकलं माझं? अंजली रडवलेल्या स्वरात बोलत होती. संदीपला लगेच फोन लावला. काही कळत नाहीये रे. अंग तापलंय आणि ही डोळे बंद करत चाललीये. अंजली थरथरत म्हणाली. संदीप शांत आवाजात म्हणाला, घाबरू नकोस, मी येतो लगेच आणि रिक्षा पण बोलावतो. ती अर्धा तास काळजाचा ठोका चुकलेली रात्र होती. आई बाळाला पाण्याने पुसत होती. अंजली गाऱ्यांनी घालत होती. देवा, काही वाईट होऊ देऊ नकोस. माझं सगळं या छोट्या जीवात आहे. अंधारात रात्रभर त्या लहानशा लेकराच्या जीवासाठी एक आई आणि आजी थबडत होत्या. आणि तेव्हाच दीपालीने डोळे उघडले. क्षीणपणे हसली, थोडासा हात हलवला आणि अंजलीला एकदम हुश झालं. बघ बघ, डोळे उघडले गईचे. थोडा तापही कमी वाटतोय. आईने सुटकेचा निश्वास टाकला. अंजली तिला घट्ट मिठी मारली. दीपाली, आई आहे ग इथे, आई आहे. सकाळच्या उजेडात संदीप आला. डॉक्टरांनी तपासलं. ताप होताच पण धोका नव्हता. उशीर केला असता तर त्रास झाला असता. डॉक्टर म्हणाले. अंजली फक्त दीपालीला कवेत घेऊन बसली, काही न बोलता. कधी कधी शब्द नसतानाही प्रेम चांगलं कळतं. दीपाली आता हळूहळू बरी होऊ लागली होती.
ताप उतरायला लागला होता. पण त्या रात्रीने अंजलीच्या मनात काहीतरी खोल रुजवलं होतं. अंजली गप्प होती, पण डोळ्यात सतत विचार. दुसऱ्या दिवशी सकाळी ती देवासमोर उभी होती. हातात दीपालीचा लहानसा प्रभ आणि मनात एकच निश्चय. देवा, आता पुरे झालं. आता मी वाट पाहणार नाही. माझं बाळ, माझं पोटातलं बाळ दोघांनाही सुरक्षित ठेवायचं असेल तर मला काहीतरी करावंच लागेल. आई मागून आली. काय ग, इतकं शांत का? अंजलीने हळूच आईकडे पाहिलं. डोळे थोडे पाणावलेले. आई, मी शहरात जाईन. आता उशीर नको. डॉक्टर, हॉस्पिटल, वेळेवर उपचार सगळं तिकडंच आहे. इथे बसून नुसतं देवावर सोडून चालणार नाही ग. आई काही क्षण गप्प राहिली. मग तिचा हात अंजलीच्या डोक्यावर गेला. बोललीस बरोबर. काळजी मात्र वाटते, पण तुझ्या निर्णयावर विश्वास आहे ग. त्या संध्याकाळी संदीप घरी आला. अंजलीने त्याला सगळं सांगितलं. तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, मी विचार करत होतो अंजली, अगदी याच गोष्टीचा. मी दुसऱ्या आठवड्यात सुट्टी टाकतो. आपण दोघे आणि दीपाली तिघही शहरात जाऊ. तो हॉस्पिटल जवळच राहा. जे होईल ते होईल. पण तू आणि बाळ दोघंही माझं जग आहात. तेव्हाच अंजलीच्या डोळ्यांतून अश्रू गळाले. किती साधं वाक्य, पण तिच्या अंतर्मनाला आधार देणार. ती फक्त म्हणाली, थँक यू. संध्याकाळी ती दीपालीला कुशीत घेऊन झोपत होती. मनात एकच विचार, आई म्हणून. हेच खरं ग. काळजी नको. काळजीसाठी कृती हवी. अंजलीने निर्णय घेतल्यावर तिच्या मनात एक शांती उतरली होती. रोज सकाळी उठून ती दीपालीसाठी आवराआवर करत असे आणि थोडाफार आराम मिळेल तेवढा स्वतःचा विचारही करत होती. शहरात जायचं ठरवलं होतं, पण त्याआधी गावातल्या माणसांना सांगणं आवश्यक होतं. त्या दिवशी सकाळी अंजली आईसोबत मंदिरात गेली. तेथे लक्ष्मी मावशी भेटल्या. गावातल्या सगळ्यांचं दुःख-सुख ऐकवणारी, पण थोडं गुपित पसरवणारी बाई. काय ग अंजली, बरं वाटतंय का आता? दीपाली पण ठीक आहे ना? मावशीने विचारलं. हो मावशी, पण आता थोडं बदलायचं ठरवलंय. मी शहरात जाणार आहे काही दिवस. दुसरं बाळ जवळ आलंय. इथे राहणं धोकादायक वाटतं. लक्ष्मी मावशी क्षणभर गप्प राहिल्या. हो ग, खरंच आहे तुझं, पण काहीतरी खुटखुटतंय. गाव सोडणं सोपं नाही. तुला जमेल का ग? अंजली हसली. माझा जीव गावातच आहे मावशी, पण बाळाचा जीव आधी, मग सगळं दुसरं. घरी परतल्यावर सावित्री आजी अंजलीला भेटायला आल्या. मुलीला पाहून जरा बरं वाटलं. तू जशी शिकलेली, समजूतदार, तू नाहीस तर इतर जणींची डोळ्यात अंजन घालणारी होतीस. तू गेल्यावर गावात शांतपणाची कमतरता भासेल. अंजली काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यांतून ओल आली. मी परत येईन आजी, ती म्हणाली. बाळ सुखरूप जन्मलं की इथेच येऊन राहीन. गाव माझं आहे, पण आधी आधी मातृत्व निभावणं गरजेचं आहे. संध्याकाळी अंजलीने गावातील काही मैत्रिणींना घरी बोलावलं. सगळ्या तिला पाहून हसत होत्या, पण डोळ्यात गूढ निरोपाचा भाव होता. जा बाई, पण परत ये ग, आणि बाळाला घेऊनच ये. एका मैत्रिणीने दीपालीला गोंधळत म्हटलं, ही मोठी बहीण होणार. हसते बघ. त्या रात्री आकाशात चांदण्या होत्या. अंगणात अंजली बसली होती. दीपाली तिच्या मांडीवर झोपली होती. आई पाठीमागून येऊन म्हणाली, तू खूप मोठं पाऊल टाकतेस बघ बाळा, पण तू तयार आहेस. आईचं मन कधी कधी घाबरतं, पण त्याहून मोठं तिचं धैर्य असतं. अंजली हळूच म्हणाली, मी फक्त एक आई नाही, मी माझ्या बाळांची कवच आहे. मी त्यांना या जगात सुरक्षित आणणारी पहिली माया आहे. पहाटेचा अंधार अजून गेलेला नव्हता. अंजलीने दीपालीला झोपेतच उचललं. आईने डब्यात गरम पोळ्या आणि भाज्याचं पार्सल दिलं. संदीपने रिक्षा ठरवली होती. रात्रभर रागून तो सगळं बघत होता. सावकाश घे, थोडं हळूहळू चाल, दम नको लागायला. अंजलीला आईने घट्ट मिठी मारून सांगितलं. त्या मिठीत एक आशीर्वाद होता आणि थोडंसं अश्रूंचं ओझं. रात्रभराचा प्रवास झाल्यावर सकाळी शहरात पोहोचल्यावर एक वेगळंच वातावरण होतं. गर्दी, हॉर्न,
मोठी बिल्डिंग. अंजलीने दीपालीला घट्ट पकडलं आणि संदीपच्या हातात स्वतःचा हात दिला. इथे सगळं ओळखीचं आहे, पण परकही वाटतं. अंजली म्हणाली, तुला आता कोणतीही भीती वाटायची गरज नाही, मी आहे. संदीप शांतपणे म्हणाला. घरी पोहोचल्यावर अपूर्वा काकूने दरवाजा उघडला. वा, आलीस ग तू. अगं, काय कमावले ग तू गौरदर्पणात. आणि दीपाली पण मोठी झाली वाटतं. अंजली हसून आत गेली. घरात शांतता होती, पण एक स्नेहाची ऊब होती. हॉलमध्ये बसल्या बसल्या अंजलीचं पोट हल्लं. बाळाने लाथ मारली. संदीप, बघ ना, हालतोय तो. अंजलीने त्याचा हात स्वतःच्या पोटावर ठेवला. संदीप क्षणभर स्तब्ध झाला. आपलं बाळ खरंच आपल्याला भेटायला उत्सुक आहे, तो कुजबुजला. दुसऱ्या दिवशी त्यांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली. डॉक्टर मॅडम हसत म्हणाल्या, 9वा महिना सुरू आहे, पण बाळ एकदम ठीक आहे. थोडं आराम आणि निगा ठेवली तर सगळं सुरळीत होईल. अंजलीच्या चेहऱ्यावरील हलकीशी भीती होती. गावात थोडं असुरक्षित वाटायचं, म्हणून येथे आलो आहोत. अंजली म्हणाली. डॉक्टर म्हणाल्या, तुमचा निर्णय अगदी योग्य आहे. आईचं मन कधीही चुकीचं नसतं. घरी परतल्यावर अंजलीने पुन्हा एकदा बालकासाठीची तयारी सुरू केली. छोट्या कपड्यांसह एक बॅग भरली, लहान झोपाळा सजवला आणि दीपालीच्या शाळेसाठी नवीन वही पेन घेतले. नवीन घरात नवीन सुरुवात, पण अंजली आता एकदम मजबूत वाटत होती. रात्री झोपताना संदीपने तिच्या केसांतून हात फिरवत विचारलं, घाबरत नाहीस ना आता? अंजली हसून म्हणाली, घाबरते, पण आता मी घाबरताना एकटी नाही. तू आहेस, दीपाली आहे आणि माझं बाळ माझ्या पोटात. तो मला रोज आठवण करून देतो की मी आई आहे. अंजलीचं शहरातलं आयुष्य आता हळूहळू स्थिरावत चाललं होतं. सकाळी संदीप ऑफिसला निघायचा, दीपाली शाळेत आणि अंजली एकटी घरात. ती बालकासाठीच्या तयारीत गुंग असायची. पण कधी कधी एकटेपणाचं सावट मनात पसरायचं. तेव्हा तिच्या आयुष्यात एक नवी व्यक्ती आली, शिलू. शिलू ती त्यांच्या इमारतीत पलीकडच्या फ्लॅटमध्ये राहत होती. पहिल्यांदा ती अंजलीला लिफ्टमध्ये भेटली होती. तुम्ही नवीन आहात का? हो, नुकतीच आले गावाहून. 9वा महिना सुरू आहे. वा, मग तर आपण मैत्रिणी झालो. शिलूच्या हसण्यात एकदम आपलेपणा होता. ती अंजलीच्या घरी रोज काही वेळ बसायला यायची. कधी उकडलेली डाळ, कधी गडसं फळाचं ज्यूस घेऊन. हे घे, पपई नाही हा. डॉक्टरांनी काय सांगितलंय? अंजलीला तिच्या काळजी घेणारा स्वभाव खूप आवडला. एक दिवस अंजली तिला विचारलं, तुझे बाळ कुठं आहे? तू कधी आई झालीस? शिलू शांत झाली. काही क्षणांनी उत्तर दिलं, झालं होतं, पण खोलायच्या आधीच गेला. घरात शांतता पसरली. अंजलीचं हृदय कापलं. माफ कर मी. शिलूने हसून हात धरला. नको ग, आता तुझं बाळ माझंही आहे. आपण दोघी मिळून त्याचं स्वागत करू. त्या दिवसानंतर अंजलीला वाटलं, शहरात आपलं कोणीतरी आहे. शिलू तिची केवळ सखीच नव्हती, तर भावनांनी सावली होती. एक दिवस दोघी बालकांचं छोटंसं स्वागतपत्र तयार करत होत्या. अंजलीने विचारलं, तू असं हसत राहतेस, इतकं दुःख असताना कसं? शिलूने अंजलीच्या पोटावर हात ठेवला. हे बाळ पुन्हा मला आई पण जगू देईल असं वाटतं, त्यामुळे हसते मी. अंजलीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती शिलूच्या मिठीत शिरली. त्या रात्री अंजलीने संदीपला सगळं सांगितलं. संदीप शांतपणे म्हणाला, असे लोक भेटतात जे आयुष्याला अर्थ देतात. तू भाग्यवान आहेस. अंजलीने सादरीत लपून फक्त एवढंच पुटपुटलं, हे बाळ माझं आहे. पण काहीसं तिचंही. सकाळची वेळ होती. आकाश एकदम ढगाळलं होतं. अंजलीने पाय लांब करून खिडकीतून बाहेर बघितलं. थोडीशी हवा होती, थोडंसं कुंद वातावरण. शिलू नेहमीसारखी येऊन गेली होती. अंजलीला थोडंसं थकल्यासारखं वाटत होतं. आज काहीतरी वेगळं वाटतंय, ती स्वतःशीच बोलली. तेवढ्यात अचानक एक तीव्र वेदना. अंजलीने पोटावर हात ठेवला. दुसऱ्या क्षणी अजून एक. ती आता उठून
उभी सुद्धा राहू शकत नव्हती. शिलो, शिलो, तिने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण आवाज कापरा झाला होता. मोबाईल उचलायचा प्रयत्न केला, हात थरथरला. शेवटी ती कसातरी मोबाईलपर्यंत पोहोचली आणि शिलूला फोन लावला. शिलू, लागलंय. काहीतरी वेगळे खूप दुखतंय. शिलू फक्त एवढंच बोलली, मी येते. काहीही होईपर्यंत मी सोडणार नाही. 15 मिनिटात शिलू धावतच आली. तिचा दम लागलेला होता, पण चेहऱ्यावर फक्त काळजी होती. सांभाळ स्वतःला. मी ॲम्ब्युलन्स बोलावली. सगळं ठीक होईल. पण अडचण एक होती. पावसाने रस्ते चिखलाने भरले होते. ॲम्ब्युलन्सचा पत्ता चुकला होता. शिलूने निर्णय घेतला. एका ओळखीच्या व्यक्तीची 4 चाकी गाडी होती सोसायटीच्या पार्किंगमध्ये. तिने लगेच फोन केला. मित्र आला. अंजलीला दोघांनी धरून गाडीत बसवलं. ती इतकी वेदनांनी विव्हळत होती की तिला शब्दही फुटत नव्हते. शिलूने तिचा हात घट्ट पकडला. श्वास घे. मी आहे ना. जिथे तू थांबतेस तिथून मी पुढे घेईन तुला. गाडी वेगात हॉस्पिटलकडे जात होती. वाटेत अंजलीने तिचा डोळा मिटला. शिलू घाबरली. अंजली, बोल ना. थोडा वेळ पोहोचतो आपण. अंजलीने डोळे उघडले. हसली. शिलू, मी घाबरते. पण तू आहेस ना. हॉस्पिटल दिसलं. गाडी थांबली. स्टाफ धावला. स्ट्रेचरवर अंजलीला आत नेलं गेलं. शिलू दरवाजासमोर उभी राहिली. तिच्या डोळ्यात प्रार्थना होती. ओठांवर थरथरत होती. पण मनात एक विश्वास होता. हे बाळ तुझं आहे, पण थोडंसं माझंही आहे. हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये अंजलीला घेऊन जाताना डॉक्टर आणि नर्सेस धावपळ करत होते. शरीर थकलेले, डोळे अर्धवट मिटलेले, पण अंजलीचं मन मात्र एकाच विचारात, माझं बाळ, फक्त माझं बाळ सुरक्षित असावं. शिलू बाहेरच्या बाकावर बसून एकटक दरवाजाकडे बघत होती. संदीप अजून पोहोचलेला नव्हता. शहरात पाऊस, ट्रॅफिक आणि तणाव सगळं एकत्र. शिलूच्या चेहऱ्यावर काळजीचं सावट होतं. तिने फोन उचलून संदीपला पुन्हा कॉल लावला. लवकर ये. ती आत गेली. खूप वेळ झालाय. दरवाजातून एक नर्स बाहेर आली. तुम्ही अंजलीचे नातेवाईक? शिलू उठून उभी राहिली. हो मिस. सांगायला हवं की तिचं बाळ उलट आहे. थोडं अवघड आहे, पण आम्ही प्रयत्न करतोय. शिलूच्या अंगात काटा आला. ती हात जोडून म्हणाली, कृपया तिच्यासाठी आणि बाळासाठी सगळं करा. तिला काही होऊ नये. अंदाजे 1 तास झाला. संदीप धावत आला. चेहरा ओथंबलेला, अंग ओलं झालेलं. कुठे ती? शिलूने त्याचा हात पकडला. आत आहे. एकटी नाही, मी आहे ना. दोघंही शांत बसले. पाऊस बाहेर पडत होता, पण आत काळजीचा वणवा पेटलेला. आत आणलेली वेदनांमध्ये सापडत होती. डॉक्टर आवाज देत होते. श्वास घे. अजून थोडा. बाळ येतंय. अंजलीच्या मनात फक्त एकच चेहरा, आईचा. आणि तोच आवाज. आई व्हायचं असतं म्हणजे प्राण देणं इतकं प्रेम करावं लागतं. अंजलीने एक जोर लावला आणि एक क्षण, एक शांतता, आणि मग एका नवजात बाळाचा पहिला रडका आवाज. डॉक्टर ओरडले, गर्ल चाइल्ड. अंजलीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती फक्त पुटपुटली, माझी ग, आईची ग, जगात आलीस. बाहेर नर्स बाळाला घेऊन आली. शिलू आणि संदीप उभे होते. आई आणि बाळ दोघंही सुरक्षित आहेत. शिलूच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती हळूच त्या बाळाच्या कपाळाला चुंबन घेत म्हणाली, हे बाळ तिचं आहे, पण काहीसं माझंही. अंजलीने बाळाला हाती घेतलं. ती थरथरत होती, पण त्यात एक आसीन ताकद होती. संदीप तिला जवळ घेऊन म्हणाला, आपण तिघं पूर्ण झालो ग. अंजलीच्या खोलीदार वेगळंच गोड वास होती. दुधाच्या पावडरचा आणि त्या नवजात बाळाच्या अस्तित्वाचा. बेडवर अंजली झोपली होती, पण डोळे मिटले तरी ओठांवर एक समाधानाचं हास्य होतं. शेजारी तिचं लहानसं बाळ बाळकटीवर झोपलं होतं. शांत, गुलाबी, गालांचं आणि प्रेमळ. शिलू सावधपणे खोलीत आली. हातात पाणी, बाजूला गरम सूप. अंजली डोळे उघडत म्हणाली, तू आतापर्यंत थांबलीस. शिलू हसत म्हणाली, आयशा दुसरं रूप होऊन बसले मी आता. दोघी हसल्या.
एक सखी दुसरी सखीची सावली बनून गेली होती. तेवढ्यात संदीप आत आला. हातात एक छोटंसं पिवळं झोपाळं. हे बघ, आपली पोरीसाठी तुला मेष बनवलेला. अंजलीकडे बघून त्याने बघितलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. किती बदललास तू? संदीप हळूच तिच्या कपाळावर हात फिरवून म्हणाला. बाळानं फक्त तुला आई केलं नाही, मला देखील माणूस केलं. बाळाचा आवाज झाला एक गूढ शिरड. अंजली लगेच तिने तिला उचललं. कधी नव्हे इतक्या हळुवारपणे ती बाळाला कुशीत घेत म्हणाली, आई आहे मी. मी आहे ग, आता कायम तुझ्यासोबत. शिलू बाजूला बसून पाहत होती. तिच्या डोळ्यात ही चमक होती. तेवढ्यात सासूबाई आणि अंजलीच्या आई सुद्धा हॉस्पिटलमध्ये आल्या. आईने अंजलीचं डोकं हातात घेतलं. दोघींचे डोळे ओले. माझी लेकरू, आता तू ही आई झालीस. दुपार झाली. सगळे आजूबाजूला गप्प, प्रेम आणि आशीर्वाद घेत होते. तेवढ्यात नाव ठेवायचा विषय निघाला. नाव काय ठेवायचं? संदीप विचारात पडला. शिलू पुढे आली. मी सुचवते का? सगळे तिच्याकडे पाहू लागले. आर्या, कारण ती लढून आली आहे. जशी तू लढलीस अंजली. अंजलीने हसून मान डोलावली. आर्या, अगदी योग्य नाव आहे. त्या दिवशी अंजलीचं बाळ नावाने ओळखलं गेलं. आर्या, त्या नावात तिच्या आईच्या कणखरतेचा, सखीच्या सावलीचा आणि एका नव्या आयुष्याच्या सुरुवातीचा आवाज होता. अंजलीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालं. आर्या हळूच तिच्या कुशीत विसावली होती. शिलूने बॅग उचलली. संदीपने तिचा हात धरला. ती आता आई झाली होती. सगळ्यांच्या नजरेत ती वेगळी भासत होती. गावात परतताना नदीच्या काठावरची हवा आज जरा वेगळी वाटत होती. पूर्वी भीती वाटायची त्या ओलांडताना, पण आज तिच्या हृदयात एक नवं बळ होतं. आईपणाचं बळ. घरी पोहोचल्यावर अंगणात रांगोळी, तोरण आणि नाजूक रांगोळ्यांमध्ये अंजलीचं स्वागत झालं. सासूबाईने ताटात दिवा घेऊन ओटी भरली. माझ्या घरात लक्ष्मी आली. दीपाली आणि आर्या. आईने आर्याला हळूच उचलून घेतलं. हे माझं पाण्यातून आलेलं सोनं आहे. आता घरात हसणं, लाड आणि बाळाचे गोजीरवाणे आवाज गोंजू लागले. रात्री अंजली अंगणात झोपली होती. डोक्यावर ताऱ्यांनी भरलेलं आकाश. शेजारी झोपलेली आर्या. संदीप पण तिच्या शेजारी बसून होता. माझं आयुष्य तुझ्याशिवाय अधुरं होतं. दीपाली आणि आर्यामुळे ते आता पूर्ण झालं. अंजलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. शिलो त्या दोघांकडे पाहून हसली. ती दुरून बघत होती, पण तिच्या मनात समाधान होतं. ती केवळ एक सखी नव्हती, ती अंजलीच्या आईपणाचा सावलीसारखा आधार होती. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आवडली असेल तर अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.